नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका मीरा फड, डिपार्टमेंट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, यशवंत महाविद्यालय नांदेड। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जो लोकप्रशासनाचा सेकंड पेपर आहे जिल्हा प्रशासन, त्यामधील जे चौथं चॅप्टर आहे तर त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था या टायटलचं चॅप्टर आहे आणि यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा अर्थ आणि कायदा व सुव्यवस्थेचं महत्त्व हे विविध मुद्द्याच्या आधारे आपण अभ्यासलेलं आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये कायदा व सुव्यवस्थेची जी तत्व आहेत तर त्या तत्वांवर चर्चा करतोय। आता कायदा व सुव्यवस्थेची तत्व जी आहेत तर ही कायदा व सुव्यवस्थेची तत्व विशिष्ट अशा नियम व तत्वांवर आधारित असतात अर्थात ज्यावर कायदा व सुव्यवस्थेचं अस्तित्व हे टिकून असतं आणि म्हणून ते निश्चित असे नियम असावे लागतात, ते टिकाऊ असावे लागतात आणि निर्दोष असावे लागतात। कोणत्या तरी एखाद्या तज्ञाने ही कायदा व सुव्यवस्थेची तत्व सांगितलेली आहेत आणि म्हणून ती आपण मान्य करायची असं होऊ शकत नाही। तर कायदा व सुव्यवस्थेसाठी आवश्यक असणाऱ्या तत्वांना विविध कसोट्यांवर तपासलं जातं आणि जर त्या विविध कसोट्यांवर ही तत्व खरी ठरली तरच त्याला ही मान्यता मिळत असते आणि तशा पद्धतीने कायदा व सुव्यवस्थेचे असे काही निश्चित नियम असले पाहिजेत। थोडक्यात हे नियम अहिंसात्मक व समाज विघातक कल्पनांना मूठ माती देणारे असावेत, अशा प्रकारची व्यवस्था असावी आणि त्यासाठी जिल्हा प्रशासनात विशिष्ट तत्वांचा स्वीकार हा केलेला दिसतोय। तर ही मग अशी जी निर्दोष, टिकाऊ आणि ज्या ठिकाणी शांततेचं वातावरण निर्माण होऊ शकेल अशा प्रकारची कोणती तत्व आहेत की ज्या विविध कसोट्यांवर निर्माण केलेली आहेत। तर अशा 6 तत्वांचा विचार आपण या घटकामध्ये करणार आहोत। ही जी 6 तत्व आहेत तर ही 6 तत्व कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करत असताना कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणाऱ्या यंत्रणेने स्वीकारली पाहिजेत अशा प्रकारची मान्यता आहे। आता यातील जे पहिलं तत्व आहे तर ते पहिलं तत्व अर्थात एका तत्वांचा त्या तत्वानुसार आपण इथे विश्लेषण करून चर्चा करतोय। तर पहिलं जे तत्व आहे तर ते म्हणजे कायदा व सुव्यवस्था ही परस्परांना पूरक असावी। आता परस्परांना पूरक असावी म्हणत असताना की ज्या ठिकाणी कायद्याची अंमलबजावणी होते त्या ठिकाणी सुव्यवस्था ही आपोआपच निर्माण होत असते आणि म्हणून कायदा व सुव्यवस्था एकमेकांना पूरक असावी असं पहिलं तत्व या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे की तज्ञांच्या मते कायदा व सुव्यवस्थेला एकमेकांपासून वेगळं करता येत नाही। का करता येत नाही तर कायदा आणि सुव्यवस्था ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्यासारख्या आहेत आणि म्हणून ते नाणं तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा त्याच्या दोन्हीही बाजू असतात। तर त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी कायद्याची अंमलबजावणी होते त्या ठिकाणी आपोआपच सुव्यवस्था निर्माण होते किंवा असं आपण म्हणू की ज्या ठिकाणी शांतता निर्माण झालेली आहे, सुव्यवस्था आहे, त्या ठिकाणी कायद्याची अंमलबजावणी ही झालेली आहे आणि म्हणून शांतता व सुव्यवस्था ही आवश्यक आहे अशा प्रकारची प्रवृत्ती नागरिकांमध्ये रुजणं महत्त्वाचं आहे। आणि एवढंच नाही तर कायदा व सुव्यवस्था असावी लागते याला सुद्धा समाजाची मान्यता असणं अत्यंत आवश्यक आहे आणि तसं असेल तरच कायदा व सुव्यवस्था ह्या काय होत असतात, प्रस्थापित होत असतात। म्हणून कायदा व सुव्यवस्था ह्या
परस्परांना पूरक असणं आवश्यक आहे. सुव्यवस्था आहे पण कायद्याची अंमलबजावणी होत नाही असं म्हणता येत नाही, किंवा कायदा नसेल आणि शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करावयाची आहे असं जर म्हटलं तर ते त्या ठिकाणी शक्य होणार नाही. म्हणून कायदा व सुव्यवस्था ह्या परस्परांना पूरक असाव्यात, हे पहिलं तत्व सांगितलेलं आहे. दुसरं जे तत्व आहे तर ते म्हणजे कायदा व सुव्यवस्थेमध्ये नागरी सत्तेला महत्त्वाचं स्थान असावं. आता कायदा व सुव्यवस्थेमध्ये नागरी सत्तेला महत्त्वाचं स्थान असावं असं म्हणत असताना की कायदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये नागरिकांचा सहभाग असला पाहिजे ही अपेक्षा ठेवलेली आहे. कारण जे कायदे तयार केले जातात तर ते कायदे नागरिकांसाठी असतात आणि म्हणून नागरिकांसाठी कायदे तयार करत असताना ते कायद्यामध्ये जनतेची इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होणारे कायदे असावे लागतात. आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा नागरिकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग हा त्याच्यामध्ये असतो. तर मग आपण निवडून दिलेली जी प्रतिनिधी आहेत तर त्यांच्या माध्यमातूनच इथे काय केलं जातं, कायद्याची निर्मिती ही केली जाते. आणि म्हणून म्हटलेलं आहे की कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी जे कायदे निर्माण केले जातात तर त्याच्यामध्ये नागरी सत्तेला महत्त्वाचं स्थान हे असलं पाहिजे. याचाच अर्थ जेव्हा जेव्हा पुन्हा सुद्धा आता कायदे केले म्हणजे नागरिकांचं काम संपलं असं नाही, त्यांचा सहभाग नोंदवला म्हणजे संपलं असं नाही. प्रत्यक्षात जेव्हा कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करावयाची असते तर तेव्हा सुद्धा नागरिकांना विश्वासात घेऊन कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित केली पाहिजे. निर्माण झालेल्या परिस्थितीवर तेव्हाच नियंत्रण प्रस्थापित करता येऊ शकतं जेव्हा आपण नागरिकांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करतो. म्हणून कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणाऱ्या यंत्रणेने हे लक्षात घेणं आवश्यक आहे की जनतेला विश्वासात न घेता आपण कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करू शकत नाही. अपवादात्मक परिस्थिती वेगळी असू शकते. थोडक्यात सांगायचं झालं तर लोकशाही जबाबदार शासन पद्धतीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरी सत्तेला प्राधान्य असणं आवश्यक आहे. तिसरं जे कायदा व सुव्यवस्थेचं महत्त्वाचं तत्व आहे तर ते म्हणजे कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य देण्यात यावं. आता कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य देण्यात यावं म्हणजे काय तर जिल्हा प्रशासनामध्ये जी विविध प्रकारची कार्य केली जातात तर त्या कार्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कार्य हे कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणं आहे आणि हे आवश्यक आहे असं मानणं गरजेचं आहे. कारण बघा समजा एखाद्या गावामध्ये काही समस्या आहेत आणि त्या समस्या शासनाला सोडवायच्या आहेत तर त्या सोडवत असताना एकाच वेळी अनेक समस्यांची सोडवणूक करता येऊ शकत नाही. अनेक प्रकारची कार्ये एकाच वेळी करता येत नाहीत. एकानंतर एक अशा प्रकारे ते आपल्याला कार्य किंवा ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करावी लागतात. तर एखाद्या गावामध्ये समजा पाणी, शिक्षण आणि दिवाबत्ती हे 3 प्रॉब्लेम आहेत किंवा ही 3 प्रकारची कार्य करावयाची आहेत. तर त्या गावामधील जी काही शासन प्रशासन व्यवस्था आहे तर त्या प्रशासन व्यवस्थेला तेथील यंत्रणेला या कार्याला एक विशिष्ट क्रम द्यावा लागेल, प्राधान्य क्रम द्यावा लागेल की सुरुवातीला कोणतं कार्य करायचे, तदनंतर कोणतं कार्य करावयाचं आहे आणि त्यानंतर कोणतं कार्य करावयाचं आहे. तर निश्चितच आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की या 3 समस्येमध्ये पाण्याची व्यवस्था अगोदर करणं गरजेचं आहे. वीज आणि शिक्षणाची नंतर व्यवस्था केली तरी चालेल, परंतु पाणीच नसेल तर वीज आणि शिक्षणाचा उपभोग घेण्यासाठी माणसं त्या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्राधान्यक्रमाने त्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था करणं, पाणी उपलब्ध करणं हे पहिलं कर्तव्य किंवा हे पहिलं कार्य अथवा पाणी याला प्राधान्यक्रम अगोदर शासनाला द्यावा लागेल आणि त्यानंतर बाकीची कार्य. तर असंच म्हटलेलं आहे की जिल्हा प्रशासन जी वेगवेगळ्या प्रकारची कार्य करतं तर
ती कार्य करत असताना कायदा आणि सुव्यवस्थेला तर प्राधान्य दिलंच पाहिजे, पण जेव्हा प्रत्यक्षात आपण कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करतो तर तेव्हा सुद्धा कायद्याला प्राधान्य जेव्हा कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करतो तो तेव्हा सुद्धा प्राधान्यक्रमाने बाकीची कार्य बाजूला ठेवून कायदा व सुव्यवस्था ही प्रस्थापित करणं गरजेचं आहे। आणि म्हणून जिल्हा प्रशासनाने सुद्धा जेव्हा आपल्या कार्याचा अनुक्रम लावतील तर तेव्हा कायदा व सुव्यवस्था हे प्राधान्याने काम करावयाचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य देण्यात यावं असं हे तिसरं तत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे। चौथं जे तत्व आहे ते म्हणजे कायद्याच्या अधिराज्यास मान्यता असावी। आता कायद्याच्या अधिराज्यास मान्यता असावी म्हणजे काय, तर जिल्हा प्रशासनामध्ये जी काही कार्य केली जातात तर कायदा व सुव्यवस्था जेव्हा प्रस्थापित केली जाते तर त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेमध्ये कायद्याच्या अधिराज्याला मान्यता असणं आवश्यक आहे। आता कायद्याच्या अधिराज्याला मान्यता असणं म्हणजे नेमकं काय, तर कायदा हा सर्वश्रेष्ठ असला पाहिजे। आता कायदा हा सर्वश्रेष्ठ असला पाहिजे म्हणजे काय की जनतेपेक्षा सुद्धा श्रेष्ठ हा कायदा असावा अशी मानण्याची वृत्ती असली पाहिजे, असं मानलं पाहिजे। आणि जर सर्वश्रेष्ठ कायदा असेल तरच त्या कायद्यासमोर सर्वजण समान असतील, सर्वजण त्या कायद्याचं पालन करतील। जर एखादा व्यक्ती श्रेष्ठ असेल, एखाद्या व्यक्तीचं पद श्रेष्ठ असेल तर अशा वेळी कायदा बाजूला पडतो आणि त्या व्यक्तीनुसार कार्यही होत असतात। आणि जेव्हा व्यक्तीनुसार कार्य केली जातात तेव्हा निश्चितच तिथे भेदभाव निर्माण होण्याची, असमानता निर्माण होण्याची, विषमता निर्माण होण्याची दाट शक्यता असते। आणि मग असं झालं तर अराजकता पुन्हा निर्माण होऊ शकते। तसं होऊ द्यावयाचं नसेल, कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करावयाची असेल तर कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करत असताना कायद्याच्या अधिराज्याला मान्यता देणं आवश्यक आहे। प्राध्यापक डायसी यांनी कायद्याचं अधिराज्य प्रस्थापित करण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी 3 बाबी सांगितलेल्या आहेत। एक म्हणजे आत्ताच मी सांगितलं की प्रस्थापित कायदा हा काय असला पाहिजे, सर्वश्रेष्ठ असला पाहिजे। दुसरं सांगितलं त्याने की कायद्यापुढे सर्वांना समानता असावी, कोणी गरीब श्रीमंत, अधिकारी, सामान्य नागरिक, स्त्री पुरुष अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये, तर सर्वांना कायदा हा समान असावा आणि सर्वांसाठी एकच कायदा आणि त्या कायद्यानुसार सर्वांना समान संरक्षण प्राप्त झालं पाहिजे। की एखाद्या श्रीमंत किंवा एखाद्या मंत्र्याचा मुलगा असेल आणि एखादा सामान्य नागरिकाचा मुलगा असेल, दोघांनीही सारखाच गुन्हा केला असेल तर दोघांना सारखीच शिक्षा झाली पाहिजे। दोघांवर अन्याय झाला असेल तर दोघांचाही अन्याय हा दूर केला पाहिजे। तर कायद्यापुढे सर्वजण समान आणि कायद्यानुसार सर्वांना समान संरक्षण अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल असं श्रेष्ठ कायदा असणं आवश्यक आहे, ज्याला कायद्याचं अधिराज्य असं म्हटलं जातं। आणि कायद्याचं अधिराज्य असेल तर निश्चितच त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणं हे सहज शक्य होईल। म्हणून अतिशय महत्त्वाचं हे तत्व स्वीकारले गेलेलं आहे की कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कायद्याच्या अधिराज्यास मान्यता असली पाहिजे। 5वं तत्व आहे कायदा व सुव्यवस्थेमुळे सर्वांचे संरक्षण व्हावे। आत्ताही थोडासा त्याचा अर्थ यावरच्या तत्वामध्ये येऊन गेलेला आहे की कायदा व सुव्यवस्थेमुळे सर्वांचं संरक्षण व्हावं। आता सर्वांचं संरक्षण व्हावं म्हणजे नेमकं काय, तर
एखाद्या कायद्याची अंमलबजावणी होत असताना समाजातील विशिष्ट वर्गाचं संरक्षण होत असेल आणि एखादा विशिष्ट वर्ग जर दुर्लक्षित होत असेल तर तिथे कायदा व सुव्यवस्था कायमस्वरूपी प्रस्थापित करता येणं कदापिही शक्य नाही. कारण कायद्याची मुळात निर्मितीच अशा पद्धतीने केली पाहिजे, वर प्राध्यापक डायसी यांनी सांगितल्याप्रमाणे, की ज्या कायद्यामुळे सर्वांचं समान संरक्षण होईल, सर्वांना त्या कायद्यापुढे समान मानण्यात येईल अशा प्रकारचेच कायदे असले पाहिजेत आणि त्या कायद्याची अंमलबजावणी होत असताना सर्वांना समान संरक्षण मिळालं पाहिजे. कुठलाही एखादा छोटासाही घटक जर तिथे वंचित राहिला तर तो घटक जास्त काळापर्यंत शांत बसणार नाही. कधी ना कधी तो आपल्यावर झालेला अन्याय किंवा आपण जे दुर्लक्षित झालेला आहोत तर त्याच्या विरुद्ध बंड करून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा तो बंड करेल तर तेव्हा निश्चितच कायदा व सुव्यवस्था विस्कळीत होईल, त्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल आणि अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून जेव्हा जेव्हा कायदा व कायद्याची अंमलबजावणी करावयाची आहे, ज्याच्यामुळे सुव्यवस्था प्रस्थापित होणार आहे आणि शांतता निर्माण होणार आहे, तर त्या कायद्यामुळे सर्वांनाच संरक्षण मिळणं आवश्यक आहे. तरच कायदा व सुव्यवस्था ही प्रस्थापित करता येऊ शकते. आणि म्हणून विशिष्ट गटासाठी वेगळा कायदा, विशिष्ट लोकांसाठी वर्गासाठी वेगळा कायदा असं असता कामा नये. तर कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी निर्माण करण्यात येणारे जे कायदे आहेत तर ते कायदेच अशा प्रकारचे असले पाहिजेत की ज्याच्यामुळे सर्वांचं संरक्षण होऊ शकेल. म्हणून हे सुद्धा तत्व कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे किंवा त्याचा स्वीकार हा केलेला पण आहे. शेवटचं आणि महत्त्वाचं तत्व आहे ते म्हणजे कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी बळास मान्यता असावी. आता बळास मान्यता असावी असं म्हणत असताना इथे आपल्याला अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पण जेव्हा आपण या मुद्द्याचं विश्लेषण बघू तर त्या सगळ्याच प्रश्नांचे उत्तरं ही आपल्याला मिळतील आणि अनेक शंकांचंही निरसन होऊ शकेल. तर बघा, समाजामध्ये प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे कायद्याचं पालन केलं तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नच उद्भवणार नाही. काय म्हटलं मी, की प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे जर कायद्याचं पालन केलं तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही. पण असं होतं का? असं होत नाही. तर काही लोक असे असतात की जे कायद्याचं पालन करत नाहीत. बरं, कायद्याचं पालन करत नाहीत यावरच ते थांबत नाहीत, तर समाजामध्ये अशा काही व्यक्ती असतात की ज्या वाईट प्रवृत्तीच्या असतात आणि समाज विघातक प्रवृत्ती असणारेही व्यक्ती असतात. आणि अशा व्यक्ती स्वतःच्या हितासाठी कोणाचाही केव्हाही बळी द्यायला तयार होत असतात. शिवाय कायदाही हातात घेऊन समाज व राष्ट्र विघातक कार्य सुद्धा करायला मागं पुढे पाहत नाहीत. तेव्हा अशी प्रवृत्ती असणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, अशा लोकांना नियंत्रित करण्यासाठी काय असलं पाहिजे? बळाची मान्यता असणं आवश्यक आहे. कारण अशा लोकांना बळाचा वापर केल्याशिवाय, आपल्या भाषेत सांगायचं तर ते वटणीवर येऊ शकत नाहीत. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं, आता ती म्हण इथे म्हणणं बरोबर नाही, परंतु काही लोकांना तीच भाषा कळते आणि त्याच भाषेमध्ये त्या लोकांना समजवणं आवश्यक असतं. कायद्याची भाषा त्यांना समजत नाही, समजून सांगितलं तरीही त्यांना कळत नाही आणि ते आपलं कृत्यही सोडत नाहीत. अशा वेळी थर्ड डिग्री वापरावीच लागते. अशा वेळी त्यांना त्या ठिकाणी समज द्यावीच लागते आणि असं करण्यासाठी अपवादात्मक परिस्थितीमध्ये का असेना परंतु
बळाचा वापर करण्याची परवानगी असणं आवश्यक आहे आणि तशी जर मान्यता असेल तर त्याच्यामुळे समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था निर्माण करता येणं सहज शक्य आहे आणि प्रशासनाला पण ते झोपं जाऊ शकतं. म्हणून कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करत असताना अनेक वेळा कायद्याबरोबरच बळाला सुद्धा मान्यता असणं आवश्यक आहे. अर्थात अपवादात्मक परिस्थितीमध्ये जे समाजाने राष्ट्रविघातक प्रवृत्ती करणारे लोक असतात तर त्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बळाचा वापर करावाच लागतो, अन्यथा ते लोक असं मानत नाहीत. आणि म्हणून अशी जर बळाचा वापर करण्याची मान्यता असेल तर कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणाऱ्या यंत्रणेला सुद्धा त्यांचं काम थोडंसं सोपं होईल, अन्यथा त्यांना कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणं शक्य होणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था एकमेकांना पूरक असावी, कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य असावं, नागरी सत्तेला महत्त्वाचं स्थान असलं पाहिजे, त्याचबरोबर कायद्याचं अधिराज्य असलं पाहिजे आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये बळाचा वापर करण्याची सुद्धा मुभाही असली पाहिजे, त्याला मान्यता असली पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची अशी कायदा व सुव्यवस्थेची 6 तत्व सांगितलेली आहेत. धन्यवाद.